नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय इतिहास प्रकरण 10वे मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार। आज आपल्याला मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करायचा आहे। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। हे उत्तर लिहिण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे। तसेच शक्य असेल तर पाठाचे वाचन करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवा। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न म्हणजे काय यामध्ये पहिला प्रश्न आहे चौथाई म्हणजे काय ते आपल्याला लिहायचं आहे। तर उत्तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या 1/4 भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात। अशा प्रकारे आपण चौथाई म्हणजे काय ते लिहिलं आहे। दुसरा आहे सरदेशमुखी म्हणजे काय तर उत्तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाच्या 1/2 भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला म्हणजे काय हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा एका शब्दात लिहा। एका शब्दात लिहिण्यासाठी 4 प्रश्न विचारले आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता। उत्तर आहे श्रीवर्धन ही कुठे येते तर कोकणामध्ये येते आणि बाळाजी मूळचा कोकणातील कोणत्या गावचा होता तर श्रीवर्धनचा होता। दुसरा प्रश्न बुंदेलखंडात याचे राज्य होते। बुंदेलखंडात कोणाचे राज्य होते उत्तर आहे छत्रसाल राजाचे। बुंदेलखंडात छत्रसाल राजाचे राज्य होते। तिसरा प्रश्न या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला। उत्तर आहे मध्य प्रदेशातील रावेरखेडी या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला। चौथा प्रश्न पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला। उत्तर आहे चिमाजी आप्पाने पोर्तुगीजांचा पराभव केला। अशा प्रकारे प्रश्न दुसरा एका शब्दात लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा लिहिते व्हा मध्ये पहिला प्रश्न आहे कान्होजी आग्रे यांच्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे। तर उत्तर कान्होजी आग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखाने ताराबाईंची बाजू घेतली होती। शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले करून त्याने कठीण परिस्थिती निर्माण केली होती। कान्होजींचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथाला पाठवले। बाळाजीने युद्ध न करता मुत्सद्देगिरीने कान्होजीला शाहू महाराजाकडे वळवले। त्यामुळे मराठा आरमाराची शक्ती वाढली। अशा प्रकारे आपण कान्होजी आग्रे यांच्याविषयी माहिती लिहू शकतो। दुसरा प्रश्न आहे पालखेडची लढाई याविषयी आपल्याला लिहायचं आहे। तर उत्तर पालखेडच्या लढाईविषयी आपण पुढील प्रमाणे माहिती लिहू शकतो। मुघल बादशहा फर्रुखसियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली। इसवी सन 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला। बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते। चौथाई आणि सरदेशमुखी म्हणजे काय आपण ते पाहिलं आहे। याला निजामाचा विरोध होता। त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला। परगणा म्हणजे काय आताच्या भाषेत त्याला जिल्हा असा म्हणतो आपण। त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला। बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले। त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला।
तेव्हा त्याने मराठ्यांच्या चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे हे बाजीरावाने ओळखले होते. शाहू महाराजांनी त्याच्या धोरणाला पाठिंबा दिला. अशा प्रकारे पालखेडची लढाई याविषयी आपण लिहू शकतो. तिसरा प्रश्न आहे बाळाजी विश्वनाथ. उत्तर: शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस होते हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजाकडे वळवले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेविरुद्ध पाठवले. बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीच शाहू महाराजाकडे वळवले. अशा प्रकारे बाळाजी विश्वनाथ यांच्याविषयी आपण माहिती लिहू शकतो. चौथा प्रश्न आहे पहिला बाजीराव. पहिला बाजीराव याविषयी पुढील प्रमाणे माहिती लिहिता येते. उत्तर: शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची इसवी सन 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. पेशवेपदाच्या 20 वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. उत्तम सेनानी असलेल्या बाजीरावाने आपल्या पराक्रमाने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून मराठ्यांच्या दख्खनच्या सुब्यातील चौथाई सरदेशमुखीचा अधिकार मिळवला. निजामाच्या भोपाळच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदारीची सनद मिळवली. सुभेदार महमद खान बंगश याचा पराभव करून माळवा व बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले. चिमाजी आप्पाकडून पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला जिंकून घेतला. नादिरशहाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी उत्तरेकडे निघालेल्या पहिल्या बाजीरावाचा 1740 मध्ये नर्मदाकाठी रावेरखेडी येथे मृत्यू झाला. अशा प्रकारे पहिला बाजीराव यांच्याविषयी आपण माहिती लिहू शकतो. आणि प्रश्न तिसरा लिहिते व्हा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करू शकतो. प्रश्न चौथा कारणे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न: मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण झाली. उत्तर: मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला. त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली. त्यामुळे मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण झाली. दुसरा प्रश्न आहे आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांनी कैदेतून सुटका केली. उत्तर: आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केल्याची कारणे पुढीलप्रमाणे: औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला. दक्षिणेत असलेला शहाजादा आझमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला. आझमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल. त्यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल. म्हणून आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. तिसरा प्रश्न: दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साह्याची गरज होती. उत्तर: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती. तिला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती. आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही ही सत्ता आतून पोखरली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साह्याची गरज होती. अशा प्रकारे प्रश्न चौथा कारणे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे.
अशा प्रकारे आपण मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, एका शब्दात उत्तर लिहा. त्यासाठी प्रश्न आहे, दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून नेणारा. त्याचं नाव लिहायचं आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.